उन्हातून तापून आलेल्याला जल ज्याप्रमाणे थंडावा देते, त्याचप्रमाणे संत सद्गुरु सहवासाने साधकाच्या वृत्ती स्थिर होतात व तो आनंदी बनतो. ज्याप्रमाणे पाणी कोणत्याही वस्तूचे मल त्यावरील अस्वच्छपणा धुवून टाकते, तद्वत सद्गुरु संत योगी हे सर्वांना देहबुद्धीच्या मलापासून धुवून टाकतात. पाण्याच्या पवित्रतेमुळे तीर्थस्थाने प्रसिद्धीस येतात. पाणी हे सर्वांचेच एक प्रकारचे जीवन होय. ते सर्वांच्याच उद्धारास वृद्धीस कारणीभूत होते. पाणी म्हणजे एक प्रकारची शक्तिपादाची रहस्यमय क्रिया. आपल्या दृष्टीने, स्पर्शाने, संकल्पनाने सद्गुरु हा जसा साधकास शक्तिपाद दीक्षा प्रदान करतो, तद्वत जल हे सर्व जीवात्मास एक प्रकारची शक्तिपाद दीक्षाच प्रदान करतात. पवित्र जलस्नानाने मनुष्य पापमुक्त होऊन पवित्र होतो. यामागे पाण्याची पवित्रता हा गुण होय.